राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडी यांच्या रूपाने सांगली जिल्ह्याला पहिल्यांदाच तालिका सभापती पदाचा मान मिळालाय। सांगली महापालिकेचे महापौर ते तालिका सभापती असा नायकवाडी यांचा प्रवास आहे। त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी दीपक चव्हाण यांनी। ज्यांनी काम केलंय असे इद्रिसभाई नायकवाडी आहेत आणि आपण त्यांच्याकडनं तालिका सभापती पदाचा काय अनुभव असतो, नेमकं काय कामकाज आपण त्या दरम्यानच्या काळात केलं, आम्हाला ऐकायचं होतं की आपण तालिका सभापती म्हणून अत्यंत यशस्वीपणे काम केलं। कशा प्रकारे कामकाज? एक तर असं आहे की मी सर्वात पहिला आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी विधान परिषदेवर पहिला संधी दिली आणि मी तसं ज्युनियर 8-9 महिने झाले नाही मला, तोपर्यंत मला तालिका सभापती पदाचा मान ही पक्षाकडनं दिला गेला। आणि मग तिथे बसल्यानंतर एक गोष्ट नक्की आहे की अभ्यास पूर्ण तिथे काम करावं लागतं। उगाच आपला हौशेला कोणातरी बसवलं म्हणून बसायचं नाहीये। त्यामुळे कायदे कानून ह्याचं चांगलं ज्ञान त्याला असणं अपेक्षित आहे आणि त्यानुसार मी तिथे बसलो। मला अभिमान वाटला की आपल्या नेत्यांनी आपल्या एका छोट्या कार्यकर्त्याची एवढी मोठी किंमत केली आणि आपल्याला वर बसवलं। तिथे बसल्यानंतर सगळे सिनियर मोस्ट मेंबर आहेत त्या सभागृहात, वरिष्ठ सभागृह म्हणून परिचित असणारा सभागृह आहे। तिथे असणारे सदस्य देखील फार अनुभवी असतात। त्यांना फेस करणं एका बाजूला आणि एका बाजूला विरोधी पक्षाला फेस करणं आणि एका बाजूला सत्ताधाऱ्यांना मेंटेन करणं, हे एक तारेवरची कसरत असते। दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, मिरज।